नमस्कार मंडळी, मी आहे अल्पेश आणि नमस्कार खानदेश या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करतोय। आपण पहिलं स्थळ निवडलं आहे मनुदेवी आणि मनुदेवीबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। किनवटपासून तर मनुदेवीपर्यंत आपण हा प्रवास करणार आहोत। हा प्रवास असणार आहे अराउंड 34 किलोमीटरचा असणार आहे। तुम्ही गुगल मॅपमध्ये जाऊन पण तुम्ही चेक करू शकता। तर आपण आज सुरुवात करू आणि पूर्ण प्रवासाची माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। आणि आपल्यासोबत असणार आहे सादिक। ह्या प्रवासासाठी माझ्यासोबत असणार आहे सादिक असणार आहे आणि सादिकची बाईक असणार आहे। तर आपण पूर्ण प्रवास हा बाईकवरतीच करणार आहोत। आणि हा प्रवास आम्ही आमच्या शाळेपासून सुरुवात करणार आहोत। ही आमची शाळा आहे, कारण आमची सुरुवात सुद्धा या शाळेपासूनच झालेली, म्हणून आमचा हा पहिला ब्लॉग आहे। त्याची सुरुवात पण आम्ही या शाळेपासूनच करतोय। नमस्कार मंडळी, तुम्ही जर विदगाववरनं मनुदेवीकडे जात असाल तर तुम्हाला विदगावचा पुढे एक पूल लागेल। मोठा ब्रिज आहे, तर हा तो ब्रिज आहे आणि हा खूप लेंथ खूप जास्त आहे याची, तुम्ही बघू शकता। आणि हाईट पण खूप जास्त आहे, खूप मोठ्या हाईटवर आहे। ह्या एरियामध्ये सर्वात मोठ्या हाईटवर असणारा हा पूल आहे। तापी नदी आहे। हा तुम्हाला ज्यावेळेस मी विदगाववरनं मनुदेवीकडे जाल त्यावेळेस तुम्हाला हा लागेल। नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत मनुदेवीच्या जवळ आलेलो आहोत। म्हणजे इथून मनुदेवी 3 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही इथं थांबलो कारण इथं आम्हाला छोटासा तलाव दिसला। ज्यावेळेस याल त्यावेळेस इथं मनुदेवीचा पहिला 2-3 किलोमीटर पहिले तुम्हाला एक छोटासा तलाव दिसेल। ह्या तलावामध्ये जे पाणी येतं, जे धबधब्याचं पाणी आहे त्या तलावामध्ये स्टोअर होतं आणि हा तलाव तुम्हाला आता एवढा भरलेला आहे, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला भरलेला दिसेल ज्यावेळेस मी पावसाळ्यामध्ये याल, कारण त्यावेळेस जे धबधब्याचं पाणी आहे ते जास्त वेगाने वाहतं। तर अशा प्रकारे हा इथं एक थोडा चांगला स्पॉट आहे। तुम्ही इथे बसू शकतात। इथे तिकडे थोडं लंच पण सुविधा केलेली आहे। तुम्ही तिथे लंचची सुविधा आहे, तुम्ही तिकडे लंच पण करू शकतात। किंवा तुम्हाला असं वाटलं की थोडं इथं बसायचं आहे, थांबायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, तर तुम्ही इथं करू शकता। तर चला आपण जाऊया आता आपल्या मेन पॉईंटकडे, मनुदेवीला। चला।
नमस्कार मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत मनुदेवीच्या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता की इथे लोक छोटे मोठे फंक्शन पण करू शकतात. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की छोटं फंक्शन होतं आहे, म्हणजे ज्यांनी मानता वगैरे बांधलेले असेल किंवा काही गोष्टी बांधलेल्या असेल ते करू शकतात. आणि तुम्ही त्या साईडला बघू शकतात की तिकडे लग्न पण एक लग्नाचं फंक्शन ठेवलेलं आहे, म्हणजे तुम्ही लग्नसुद्धा इथं अरेंज करू शकता, सोय अरेंज करू शकता. आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जर शॉपिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही इकडे शॉपिंग करू शकता. नमस्कार मंडळी, तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत मनुदेवीला. या मनुदेवी ह्या तीर्थक्षेत्राचं पहिल्यांदा जो शोध लागला होता पहिल्यांदा ते इंगळे परिवारातले पांडू जीवन इंगळे यांनी घेतल्याचं सांगितलं जाते. ह्या तीर्थक्षेत्राबद्दल खूप सारे दंतकथा आहेत. त्याच्यातली एक दंतकथा म्हणजे विष्णू, ब्रह्मा आणि महेश यांच्यावर ज्यावेळेस खूप मोठं संकट आले असता राक्षसांपासून वाचण्यासाठी त्यांनी एक गुप्त ठिकाणसाठी ते शोधत होतं. त्यावेळेस त्यांनी सातपुड्याच्या दरीत ते एक गुप्त ठिकाण शोधलं आणि ते गुप्त ठिकाण म्हणजे मनुदेवी होय. इथे तुम्ही बघू शकतात की तिघं बाजूंना खूप मोठे डोंगर आहेत आणि ह्या डोंगरामध्ये बसलेलं हे मनुदेवीचं मंदिर आणि मनुदेवीचं मंदिराच्या समोर हा धबधबा आहे. हा धबधबा ते पुढे जे तलाव बघितलेला होता ते ह्याच धबधब्यावरनं आलेलं होतं. तर हे मनुदेवी जे ठिकाण आहे ते खूप खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी की जळगावातले 70% लोकांची कुलदेवता ही मनुदेवी आहे. आणि मनुदेवीमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर तुम्हाला हा धबधबातले पाणी किंवा इथं असलेले नैसर्गिक सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की व्हिजिट करा या तीर्थक्षेत्रावरती आणि याचा पूर्ण आस्वाद घ्या.
तर मंडळी तुम्ही बघू शकतात की ह्या तिघं बाजूंना दरी आहे, एक खूप मोठे डोंगर्स आहेत तिघं बाजूंना आणि मध्ये बसलेलं हे मनुदेवी माताचं मंदिर आणि ह्या साईडला आहे धबधबा. एक सुंदर असं दृश्य आहे. जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला खूप छान सुंदर फोटो इथं काढायला मिळतील. नमस्कार मंडळी, तर हे मनुदेवीचं ठिकाण आता बघितलं आपण. खूप मस्त असं ठिकाण आहे. तुम्ही जर इथं येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्की या इथं, कारण इथं तुम्हाला खूप काही गोष्टी बघायला मिळतील. तुम्ही फक्त मंदिराजवळ नका तर त्याचं वरतीसुद्धा तुम्ही धबधब्याजवळ वरती जाऊ शकतात. तिथे खूप सारे ठिकाणे आहेत आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला खूप सारे सुंदर दृश्य तुम्हाला भेटतील. आता आम्ही आलो तर धबधबा बंद होता, पण तुम्ही पावसाळ्यात जर आलात तर तुम्हाला धबधब्याचा सुद्धा आस्वाद घेता येईल. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला आम्ही पूर्ण जर्नी तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून दाखवली आहे, कशाप्रकारे तुम्ही इथे येऊ शकतात. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे होता हा आपला मनुदेवीचा प्रवास. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल मनुदेवीबद्दल तर मी सोर्सेसची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला अजून काही स्थळांबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट नक्की करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार खानदेश.